ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सोनकिशोर काकाजी यांना माझ्या नमस्कार तसेच मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मार्गदर्शक, सर्व आदरणीय पदाधिकारी तसेच मंचासमोर उपस्थित सर्व सेवक, सेविका, बालगोपाल सेवकांना माझा नमस्कार. महान त्यागी बाबा जोंधळेजी यांनी समाजातील दुःखी, कष्टी, अज्ञानी, गरीब मानवास व्यसनमुक्ती आणि अंधश्रद्धेपासून मुक्त करून भगवत प्राप्तीच्या परिचय करून सुखमय जीवन जगण्यास प्रेरित करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जोंधळेजी यांचे मी आभार मानणे क्रमप्राप्त समजतो. कारण त्यांनी माणसाला माणूस म्हणून स्थान दिले. अशा या निष्काम कर्मयोगी, वाईट व्यसनाने अंधश्रद्धा दूर करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जोंधळेजी यांना वंदन करून मी माझे विचार आणि अनुभव सुकुंजा शब्दात आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. भगवत कृपा जागृत आहे आणि ही भगवत कृपेचा लाभ कसा द्यावा यावर छोटासा दृष्टांत मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. महान त्यागी बाबा जोंधळेजी यांचे जन्म 3 एप्रिल 1921 रोजी नागपूर शहरातील टिंकी या भागात एका गरीब कुटुंबात झाले. त्यांचे वडील मिंतर होते. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणातून ज्ञान मिळवला आणि समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी कार्य करण्याचा संकल्प केला. महान त्यागी बाबा जोंधळेजी यांनी परमात्मा एक मानव धर्म या संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य यासारख्या महत्त्वाच्या विषयावरती कार्य केले. तसेच समाजातील पीडित, दुःखी, कष्टी, अज्ञानी, गरीब मानवास 4 तत्व, 3 सदा आणि 5 नियम या मूल्यांचे महत्त्व पटवून दिले. भगवत प्राप्ती केल्याने वाईट विचारांच्या आणि वाईट भावनांच्या नाश होतो असा बाबांच्या आणि सेवकांच्या आत्मानुभव आहे. त्यामुळे या मार्गाकडे लोकांची धावा. या मार्गामुळे निश्चितच वाईट विचारांच्या, वाईट भावनांच्या आणि अंधश्रद्धेच्या नाश होतो. जीवनातील अनेक पूजा बंद करून मनाची एकाग्रता, एक चित्त, एक लक्ष, एक भगवान हे बाबाने सिद्ध केलं आहे. कदाचित या कथेतून तुम्हाला समजेल. गुरु द्रोणाचार्य आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घेत होते. झाडावर एक लाकडी पक्षी होता. त्या पक्ष्याच्या डोळ्यावर बाण मारून निशाणा साधावा लागणार होता. सर्वप्रथम परीक्षेसाठी दुर्योधनाला गुरु द्रोणाचार्याने दुर्योधनाला विचारले, तुला काय दिसत आहे? दुर्योधन म्हणाला, गुरुदेव, मला आकाश, झाडे, रोपे आणि झाडावर बसलेला पक्षी दिसत आहे. गुरु द्रोणाचार्याने त्याला परत जायला सांगितले. अशा प्रकारे सर्व शिष्य आले आणि सर्वांनी सांगितले, गुरुदेव, आम्हाला आकाश, झाडे, रोपे आणि झाडावर बसलेला पक्षी दिसत आहे. गुरु द्रोणाचार्याने सर्वांना परत जायला सांगितले. सर्व शिष्यांना आश्चर्य वाटले. गुरु द्रोणाचार्याने आम्हाला नापास का केले? शेवटी अर्जुनाला गुरु द्रोणाचार्याने त्याला विचारले, तुला काय दिसत आहे? अर्जुन म्हणाला, गुरुदेव, मला फक्त पक्षाच्या डोळा दिसत आहे. गुरु द्रोणाचार्याने त्याला निशाणा साधायला लागला आणि बाण थेट पक्षाच्या डोळ्यावर लागला. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे आपल्या सर्व सेवकांचे संपूर्ण लक्ष केवळ 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमावर केंद्रित असले पाहिजे. 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमाच्या अतिरिक्त आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीवर आपले लक्ष केंद्रित करू नका. जर तुम्ही आपले संपूर्ण लक्ष 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमावर केंद्रित केला तर आपल्याला भगवत कृपेचा लाभ नक्कीच मिळू शकतो. ही कथा आपल्याला 4 तत्व, 3 शब्द आणि 5 नियमांचे पालन करण्याला शिकवते. या कथेचे तात्पर्य असे आहे, ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त पक्षाच्या डोळा दिसत होता, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना फक्त भगवंत दिसेल. मी एक व्यसनी होतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ, मग कोणतेही कार्यक्रम असो, आधी दारू, त्यानंतर कार्यक्रम. माझ्या या व्यसनामुळे माझ्या परिवारातील सर्व सदस्य दुःखी होते. या दुःखातून बाहेर पडण्यासाठी माझ्या पत्नीने अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या, परंतु तिला जीवनात कधीच यश आले नाही. शेवटी आम्ही या मार्गात आल्यावरच मला या व्यसनातून आणि आम्हाला या दुःखातून बाहेर पडता आले. एके दिवशी माझे मोठे बंधू मुरलीधर हेडव यांच्या निवासस्थानी हवनकार्य होते. त्या हवनकार्याच्या निमित्ताने एका भगवंताच्या गुणाची चर्चा बैठक सुरू होती. त्या चर्चा बैठकीत भूतेश्वर नगर परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी यांचे मला मार्गदर्शन ऐकायला मिळाले. मला वाटले, जगात अशी कोणती दैविक शक्ती आहे ज्यामुळे
सामोरे जगातील असाध्य बिमारी सुद्धा या मार्गात आल्यावर ठीक होते. पण जो सेवक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमाच्या पालन करतो तो त्या असाध्य बिमारीतून मुक्त होतो. अखेर आम्ही ठरवले की आपण सुद्धा या मार्गात जायचे. परिवारासोबत चर्चा करून सर्व सहमतीने आम्ही या मार्गात येण्याचे ठरवले. सर्वप्रथम माझे मोठे बंधू मुरलीधर रेडाव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की हा मार्ग खूप कठीण आहे. या मार्गात येण्यासाठी अनेक वाईट व्यसन सोडावे लागते. जर तुमची वाईट विचार सोडण्याची इच्छा असेल तरच तुम्ही या मार्गात या, अन्यथा येऊ नका. मग आम्ही त्यांना होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी परिवारासोबत भूतेश्वर नगर परिसरातील ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी यांच्या निवासस्थानी गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना माझी संपूर्ण जीवनगाथा सांगितली. त्यानंतर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले तुम्ही आधी घरातील संपूर्ण देवी देवतेचे फोटो धागे ढोरे विसर्जित करा. त्यानंतर आम्ही आमच्या घराची संपूर्ण साफसफाई करून त्यांनी आम्हाला 3 दिवसाचे साधे कार्य दिले. त्या 3 दिवसाच्या साध्या कार्यामध्ये माझ्या जीवनामध्ये बहुमूल्य असा बदल घडू लागला आणि आम्ही नियमित 3 दिवस 7 दिवस 18 दिवस 21 दिवस ते कार्य करू लागलो आणि सुखी समाजाने जीवन जगू लागलो. असे सुखी समाजाने जीवन जगत असताना भवनातून एक आदेश आला. जे सेवक ज्या परिसरामध्ये असतात त्या परिसरातील मार्गदर्शकाकडून कार्य घ्या. मग आम्ही वाटोळा परिसरातील मार्गदर्शक कीर्तिवान दादा जिकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य घेतले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही त्यागाचे कार्य पूर्ण केले. त्यागाचे कार्य पूर्ण करीत असताना काही दुःख आणि अडचणी आल्या, परंतु त्या दुःखाला आणि त्या अडचणीला नाव न घाबरता आम्ही त्यागाचे कार्य पूर्ण केलं आणि आज आम्ही सुखी समाजाने जीवन जगत आहोत. अशी परमेश्वरी कृपा माझ्या परिवाराला लाभलेली आहे. आपण सर्वांनी 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमांच्या पालन करा. मी सुद्धा 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियमांच्या पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढे बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना नमस्कार. धन्यवाद काकाजी. थोडक्यात का होईना आपण सुद्धा आपले प्रापंचिक अनुभव आम्हा सर्व सेवकांसमोर सांगितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.